तर मित्रांनो, हे आहे त्रिवेणी संगम. भीमा, भामा आणि इंद्रायणी या 3 पवित्र नद्याचा संगम या ठिकाणी आहे. तर मित्रांनो, हे आहे संगमेश्वर मंदिर. मंदिरामध्ये शिवलिंग आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, या ठिकाणी आहे शिवपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचं या ठिकाणी समाधी स्थान आहे. जय शिवराय मित्रांनो, मी राहुल. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा राहली की चॅनलमध्ये. तर मित्रांनो, मी आहे आता पुणे शहरातील वाघोलीपासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या तुळापूर येथे. तर मित्रांनो, या ठिकाणी येण्याचं कारण हे आहे की ज्यांच्यापुढे मृत्यू ओशाळला आणि नतमस्तक झाला अशा शिवपुत्र शूरवीर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचं या ठिकाणी समाधीस्थान आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे आणि तिथल्या परिसराबद्दल पण आपण थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी भेट द्यायची असेल तर आपण प्रायव्हेट कुठली पण आपल्या 2 व्हीलर 4 व्हीलरने येऊ शकता. आता सध्या आम्ही आलोय रिक्षाने. त्या ठिकाणी आम्ही रिक्षा लावलेली आहे. तर चला तर मित्रांनो, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेऊया आणि त्याबद्दल थोडीशी माहिती आपण जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, त्याच्या अगोदर आपल्याला एक रिक्वेस्ट आहे, आपण चॅनलवरती नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, ही आहे आमची रिक्षा. आमचे छोटे बंधू यांची रिक्षा आहे ही. तर मित्रांनो, ऑलरेडी 10 ते 12 किलोमीटर प्रवास केलेला आहे मी. अजून 3 ते 4 किलोमीटर प्रवास करायचा आहे. तर मित्रांनो, फायनली आपण त्या ठिकाणी पोहोचलेलो आहे. तर या ठिकाणी छोटीशी शाळा आपल्याला पाहायला मिळत आहे उजव्या साईडला. तर उतरूया खाली. तर या ठिकाणी आहे धर्मवीर संभाजीराजे माध्यमिक विद्यालय. मित्रांनो, समाधीस्थळाच्या मागच्या साईडला आम्ही आलेलो आहे. समाधीस्थळाचं जे मेन गेट आहे ते तिकडे समोर आहे. इथून आपल्याला पुढे जायचं आहे तिकडे. तर इथला परिसर तुम्ही पाहून घ्या. या ठिकाणी पण एक छोटंसं मंदिर दिसत आहे आपल्याला आणि या ठिकाणी आमची रिक्षा मी लावलेली आहे. तर आता आपण जाऊया मध्ये. तर मित्रांनो, पुण्यातील हे ठिकाण हवेली तालुक्यामध्ये येतं. आजचे तुळापूर असणारे गाव पूर्वी या गावाचे नाव नागरगाव असे होते. शहाजीराजे व आदिलशाहीतील वजीर मुरार जगदेव यांनी या ठिकाणी हत्तीच्या वजनाच्या सोन्याच्या 24 तुळा दान केल्यामुळे या गावाला तुळापूर असे नाव पडले. वाघाच्या जबड्यात घालुनी हात मोजुनी दात या एका ओळीनेच खरं तर संभाजी महाराजांची ओळख आपल्या मनात पक्की झालेली आहे. आणि याच ओळी प्रतीत होतील असे शिल्प येथे तुळापूरच्या संभाजी महाराजांच्या समाधी प्रवेशद्वाराच्या कमानीवर हे दृश्य आपल्याला दिसते. सोबतच मनाला शौर्याचा संदेश देऊन जाते. या शिल्पात दाखवलेल्या प्रसंगामागची कथा अशी की रायगडाच्या पायथ्याशी सांदोशी नावाचे जंगल होते. तिथे शंभूराजांनी सिंहाशी झुंज दिली. त्याचा जबडा हाताने फोडून ठार केले होते. याच घटनेवर आधारित हे शिल्प आहे. या ठिकाणी आहे चप्पलचं स्टँड. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर विविध प्रकारच्या झाडाझुडपांनी निसर्गरम्य वातावरण अनुभवास येते. येथे पाऊल ठेवताच शंभूराजांचे शौर्य आठवून आपले मन संमिश्र भावनांनी भरून येते. थोड्याच अंतरावर एका कंपाऊंडच्या आतमध्ये शंभूराजांचा भव्य पुतळा आपल्या नजरेस पडतो. तो या ठिकाणी आहे. हाती तलवार घेऊन वर आकाशाकडे नजर असणारा हा पुतळा
पाहून नक्कीच स्तिमित व्हायला होते. एका मोठ्या चौथऱ्यावर असणारा हा पुतळा, त्याच्या मागील असणारा भगवा ध्वज आपल्याला स्तंभित करतो. या पुतळ्याकडे आपण येणारच आहोत, तर सुरुवातीला आपण महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊया. तो त्या तिकडे समोर स्थित आहे. शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म 14 मे 1657 साली पुरंदर या गडावर झाला. शंभूराजे 2 वर्षाचे असतानाच सईबाईंचे निधन झाले. पुढे राजमाता जिजाऊंनीच त्यांचे पालनपोषण केले. शंभूराजांना बालवयातच राजकारणाचे धडे दिले गेले. विद्याभ्यास, शस्त्रविद्या, कारभार, युद्धविद्या या सगळ्यात ते लवकरच पारंगत झाले. अशा या शूरवीर व पराक्रमी राजांची धास्ती औरंगजेबांना अगोदरच होती. औरंगजेब पुरता घाबरून गेलेला होता. त्यामुळेच तो पूर्ण ताकदीनिशी 7 लाख सैन्यासह स्वराज्यावर चालून आला. संभाजीराजांकडे त्यावेळी फक्त 30 ते 35 हजार सैन्य होते. मात्र फंदी फितुरीतून रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे मुघल सरदार मुकर्रब खान याने राजांना ताब्यात घेतले. ते साल होते 1689. त्यानंतर संभाजीराजांना औरंगजेबासमोर आणण्यात आले. नंतर औरंगजेबाने राजांना धर्म बदलण्याची अट घातली. ही अट लाथाडून राजांनी मृत्यूला जवळ केले. 12 मार्च 1689 या दिवशी गुढीपाडवा होता. हिंदूच्या अत्यंत पवित्र दिवशी त्यांचा अपमान करण्यासाठी 11 मार्चच्या फाल्गुन अमावस्येला संभाजीराजांची हत्या करण्यात आली. राजांना तुळापूर येथे आणण्यात आले. त्यांच्या देहाचे हाल करण्यात आले. मृत्यूसमयी राजांचे वय अवघे 32 वर्ष होते. अशा या थोर, शूरवीर, धर्मवीर, पराक्रमी राजांना माझा कोटी कोटी प्रणाम आणि मानाचा मुजरा. तर मित्रांनो, छत्रपती संभाजीराजांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर या ठिकाणी एक समाधी आहे. 68 वर्ष अखंडपणे श्री संगमेश्वराची ज्यांनी सेवा केली ते रावजीबुवा देसाई यांची ही समाधी. पाठीमागे शंभूराज चॅरिटेबल ट्रस्ट आहे. या ठिकाणी त्याचा बोर्ड लावलेला आहे. आणि या ठिकाणी पिण्याचं पाणी आपल्याला पाहायला मिळते. तर मित्रांनो, आता आपण जाणार आहोत संभाजीराजांचे जिवलग मित्र कवी कलश यांच्या समाधीकडे. तर ते या ठिकाणी आहे. कवी कलश हे श्री संभाजी महाराजांचे जवळचे सल्लागार व काव्यसम्राट होते. त्यांचीही संभाजी महाराजांसह या ठिकाणी हत्या करण्यात आली. महाराजांच्या समाधीच्या अलीकडे कवी कलशांची समाधी आहे. एका चौकोनी छोट्या चौथऱ्यावर कवी कलशांचे बलिदान स्थळ असे लिहिलेले आहे. कवी कलश हे शंभूराजाचे बंधू, सखा आणि एक निष्ठावंत सेवक होते. आयुष्यभर त्यांनी राजांना साथ दिली. मृत्यूच्या दारापर्यंत ही मैत्री कायम होती. समाधीच्या बाजूलाच या ठिकाणी श्री संगमेश्वर मंदिर आहे आणि या साईडला ही महाराजांची समाधी आणि मधोमध हे संगमेश्वर मंदिर. तर आतमध्ये प्रवेश करूया. या ठिकाणाला इतिहासासोबतच धार्मिक महत्त्व
व निसर्गाची जोड देखील लाभली आहे. त्यामुळेच ऐतिहासिक प्रसंग आठवून थक्क झालेला पर्यटक येथील अद्भुत मंदिरे व त्रिवेणी संगम पाहून थोडा वेळ सुखावतो. मंदिराच्या बाहेर या ठिकाणी मोठी घंटा आहे. त्याच्याच बाजूला या ठिकाणी नंदी मंडप आहे. गाभाऱ्यात आल्यानंतर गाभाऱ्यामध्ये श्री गणपती व विठ्ठल रखुमाईची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. मंदिरातील खांबावर सुंदर नक्षीकाम केलेले आपल्याला पाहायला मिळते. भगवान महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर बाहेर आल्यावर या ठिकाणी इसवी सन 1633 मधील श्री गणेशाची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते व त्याच्याच बाजूला या ठिकाणी विठ्ठल रखुमाईची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. बाहेर मंदिराच्या परिसरात या ठिकाणी श्री गणपती व हनुमानाचे छोटे मंदिर तसेच उंच दीपमाळ आपल्याला पाहायला मिळते. पाहू शकता किती भव्य अशी ही दीपमाळ आहे. भगवान महादेवाचे हे खूप प्राचीन मंदिर आहे. येथील निसर्ग नयनरम्य आणि एकदम आकर्षक आहे. आता आपण आलोय मंदिराच्या बाहेर. मंदिराच्या बाहेर आल्यानंतर मंदिराच्या उजव्या साईडला या ठिकाणी त्रिवेणी संगम आहे. भीमा, भामा आणि इंद्रायणी या 3 पवित्र नद्यांचा संगम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. समोर दिसणाऱ्या कमानीवरती या नद्यांचा उल्लेख देखील केलेला आहे आणि या साईडला स्मशानभूमी आहे. तर याच्यावरती काही माहिती लिहून ठेवलेली आहे. तर मित्रांनो, या कमानीवरती लिहिलेलं आहे इंद्रायणी, भामा आणि भीमा पवित्र त्रिवेणी संगम. तर चला तर मित्रांनो पुढे जाऊया आणि ते संगम आपण पाहूया. त्या 3 नद्या कशा प्रकारे एकत्र झाल्या आहेत. तर इथला तुम्ही थोडासा परिसर पाहून घ्या. तर मित्रांनो, ही आहे भामा नदी आणि ही जी समोर दिसत आहे ती भीमा नदी आणि या ठिकाणी आहे इंद्रायणी नदी. तर या 3 नद्याचा संगम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी बोटिंगची पण सोय केलेली आहे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी. तर तुम्ही पाहू शकता किती छान आणि किती सुंदर असा हा निसर्ग आपल्याला पाहायला मिळतो. तर मित्रांनो, त्रिवेणी संगम पाहून आपलं झालेलं आहे. येथून जवळच नदीच्या काठावर वसलेल्या वडू बुद्रुक गावात छत्रपती संभाजी महाराजांना अग्नी देण्यात आला. अशा या घटनाक्रमामुळे तुळापूर व वडू बुद्रुक या दोन्ही गावात छत्रपती संभाजी महाराजांची समाधीस्थळं आपल्याला पाहायला मिळतात. आपल्याला स्वराज्य
सहजपणे गिळता येईल असे औरंगजेबाला वाटत होते, परंतु या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आणि त्यामुळेच औरंगजेबाला स्वराज्यावर संपूर्णपणे कधीही विजय मिळवता आला नाही. आता आपण आलोय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याकडे. तर या ठिकाणी काही माहिती लिहिली आहे. तर वरती जाण्यास सक्त मनाई आहे, या ठिकाणी स्पष्टपणे लिहिलेलं आहे. तर पाहू शकता तुम्ही, हातामध्ये तलवार आणि भगवा झेंडा किती मोठ्या थाटात आपल्याला पाहायला मिळत आहे. अनेक हालापेष्टा होऊनही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी मृत्यू जवळ केला, परंतु शरणागती पत्करली नाही. महाराष्ट्रात त्यांच्या पुण्यतिथीचा दिवस बलिदान दिवस म्हणून साजरा केला जातो. तर या ठिकाणाला बलिदान स्थळ बोलले जाते. हे ठिकाण आजही आम्हा तरुणांसाठी एक शक्तिस्थळ आहे. या महाराष्ट्राच्या मातीने जसे स्वराज्यातील आनंदाचे क्षण अनुभवले, तसेच दुःखाचा डोंगरही अनुभवला. स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजांची हत्या असाच एक दुर्दैवी दिवस, एक काळा दिवस आपल्याला म्हणता येईल. तर मित्रांनो, आता आपण आलोय त्रिवेणी संगमाजवळ असलेल्या श्री विष्णू महाबल्लाळेश्वर महादेव मंदिराकडे. मंदिरात प्रवेश केल्यानंतर समोरच आपल्याला नंदी महाराजांची मूर्ती विराजमान असलेली आपल्याला पाहायला मिळते. गाभाऱ्यामध्ये एका साईडला या ठिकाणी श्री गणेशाची मूर्ती विराजमान आहे. तर गाभाऱ्यामध्ये एका साईडला श्री हनुमानाची मूर्ती विराजमान आहे. महाबल्लाळेश्वर मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी भगवान महादेवाचे शिवलिंग पाहायला मिळते. कलशातून पडणारे पाणी अतिशय मंत्रमुग्ध करून टाकणारे असं हे दृश्य आहे. तर मित्रांनो, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीचं दर्शन आपण घेतलं आणि त्यांच्याबद्दल जेवढी माहिती मी संग्रहित केली होती तेवढी माहिती तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो, एवढंच नव्हे तर या ठिकाणी संगमेश्वर मंदिर आहे. या मंदिरामध्ये भगवान महादेव यांची मूर्ती विराजमान आहे, याचं पण आपण दर्शन घेतलं. सोबतच आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी भीमा, भामा आणि इंद्रायणी या त्रिवेणी नद्याचा संगम या ठिकाणी आहे. तर माझ्या पाठीमागे पाहू शकता तुम्ही. तर ही आहे इंद्रायणी नदी आणि ही आहे भीमा आणि या साईडला आहे भामा नदी. या तीन नद्याचा या ठिकाणी संगम आहे. तर मित्रांनो, ही प्लेस तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि कुठल्या प्लेसबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे असेल ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. याच्यावरती पण एक व्हिडिओ बनवायचा मी प्रयत्न करेन. तर मित्रांनो, अशा संदर्भातील व्हिडिओ पाहण्यासाठी राहिले की यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा. तर भेटूया पुन्हा एकदा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय शिवराय.